नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अस्मीचं सत्य सारंगच्या समोर आल्यानंतर सारंगला सावळीच्या प्रेमाची जाणीव झालेली असते. इथे सावळी आणि त्याचबरोबर अस्मी या दोघींमध्ये जो काही फरक आहे ना, तो सारंगच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे इथे अस्मीचं सत्य कळल्यानंतर सारंगला सावळीच्या प्रेमाची जाणीव झाल्यानंतर इथे सारंगने सगळ्यांसमोर सावळीला प्रपोज केलेलं असतं, आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि इथे सारंगने सांगितलेलं असतं की माझं सावळीवरती मनापासून प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. हे सत्य आता जेव्हा सावळीला कळतं तेव्हा सावळीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सारंगचं लग्न अस्मीबरोबर ठरलेलं असतं. त्याचं अस्मीवरती आधी प्रेम असतं, पण इथे सावळीसुद्धा मैत्रीच्या थोडी पलीकडेच गेलेली असते, कारण का सावळी त्याला खूप जास्त आवडायला लागलेली असते. लग्न झाल्यानंतर दोघांनी सोबत इतका वेळ घालवलेला असतो की दोघांच्या आवडीनिवडी एकमेकांना आवडायला लागलेल्या असतात आणि ते दोघेही एकमेकांना आवडत असतात. पण इथे आता अस्मीबरोबर लग्न ठरल्यानंतर इथे हे सगळं सावळीनेच त्याला सांगितलेलं असतं. धमकीचे पत्र आल्यानंतर सावळी सारंगला म्हणते की तुम्ही अस्मीबरोबर लग्न करा आणि तेव्हा इथे सारंगने अस्मीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण इथे शेवटीला अस्मीचं सत्य सावळी सगळ्यांच्या समोर घेऊन येते आणि त्याच्यामध्ये तिला इथे आता जगन्नाथ काका आणि त्याचबरोबर इथे देवा हे सुद्धा तिला मदत करतात. अस्मीचा बॉयफ्रेंड आकार याचं सत्य सावळीने शोधून काढलेलं असतं. सावळी प्रेक्षकांना शोधात असते की नक्की ती व्यक्ती कोण आहे जी सारंगच्या जीवावरती उठले. त्याच्यामुळे आता आकारचं सत्य सावळीला कळतं की तोंडाला मास्क लावून मला घाबरवणारा आणि सारंग सरांपासून मला दूर ठेवणारा दुसरा तिसरा कुणी नाही, तो आकारच आहे. तेव्हा ती गोडाऊनमध्ये जाऊन बघते तर तिथे आकार आपली बॅग वगैरे पॅक करत असतो आणि त्याच्या आधीच जेव्हा आकारचं आणि इथे अस्मीचं बोलणं होतं तेव्हा अस्मीने सांगितलेलं असतं की झालं तेवढं नाटक पुरे झालं, तू आता गेलास तरी चालेल, तू इथे थांबायची गरज नाही. आता माझं सारंगबरोबर लग्न होईल, एकदा का त्याच्याबरोबर माझं लग्न झालं, थोडे दिवस मी या घरामध्ये त्याची चांगली बायको म्हणून नाटक करेन. एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने झाली की मी त्याला सोडून तुझ्याकडे परत येईन आणि मग आपण दोघंजणं लग्नाचा विचार करू. पण आता नाही. हे सगळं अस्मी खोटं बोललेली असते आणि मग अस्मी काय करते, आता तिच्या प्लॅनमध्ये ती अडकायला नको म्हणून ती इथे आता आकारची सुपारी देते. काही गुंड लोकांना सांगते की त्या आकारला संपून टाका आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, आकारला या सत्याबद्दल माहिती नसतं. पण इथे आता आकार आपली बॅग वगैरे पॅक करून जात असताना त्या ठिकाणी येते ती म्हणजे सावळी आणि ती म्हणते, आकार म्हणजे मला धमकीचे पत्र लिहिणारा आणि इथे सारंग सरांच्या जीवावरती उठणारा तूच आहेस ना? का करतोयस तू हे सगळं? कुणाच्या सांगण्यावरून करतोयस ते मला आधी सांग. तुला हे सगळं करून काय मिळालं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकार म्हणत असतो की सावळी, या सगळ्यामध्ये माझी काही चूक नाही. जेव्हा सावळी त्याच्या थोबाडीत देते तेव्हा त्याची अक्कल ठिकाणावरती येते. तेव्हा इथे आता आकार म्हणत असतो की हे सगळं मी अस्मीच्या सांगण्यावरून करतोय, तिच्या प्रेमापोटी करत होतो, पण तिचं काही माझ्यावरती प्रेम आहे असं मला वाटत नाही. पण तिचं सारंगवरती सुद्धा प्रेम नाही आहे. ती त्याच्याबरोबर फक्त खोटं खोटं लग्न करते. एकदा का प्रॉपर्टी तिच्या नावाने झाली की ती सारंगला सोडून निघून जाईल. ती त्याच्याबरोबर राहणार नाही आहे. तिचं काही सारंगवरती प्रेम वगैरे नाही. हे आता सांगितलेलं असतं ते म्हणजे आकारने. आता अस्मीचं सत्य सावळीला कळल्यानंतर सावळी म्हणत असते की आताच्या आता माझ्याबरोबर चल आणि सारंग सरांना हा सगळा प्लॅन तुझ्या तोंडाने सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, आता हा प्लॅन सांगण्यासाठी आकार तिच्याबरोबर जायला तयार होतच असतो. कारण का सावळी म्हणते की जर ती पैशांसाठी सारंग सरांबरोबर प्रेमाचं नाटक करू शकते, त्यांना फसवू शकते, ती तुझ्याबरोबर लग्न करणार आहे का? तुला असं खरंच वाटतं का? अशा मुली फक्त पैशावरती प्रेम करतात, प्रॉपर्टीवरती प्रेम करतात. मग आता आकार म्हणतो की ठीक आहे, चल मी तुझ्याबरोबर येतो. तेवढ्यातच तिथे अस्मीने पाठवलेले गुंड येतात.
ते म्हणतात की बरं झालं दोघे जण इथेच सापडले. दोघांचाही काटा काढतो आणि तो गुंड माणूस चाकू काढून आता सावळीला आणि आकारला मारणार. तेवढ्यातच देवाची एंट्री होते. देवा तिथे येतो आणि म्हणतो की थांबा, हे काय करताय तुम्ही? देवा आला, आता तुमचं काही खरं नाही. आणि देवा इथे सगळ्यांना मार मार मारतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सावळीचं आणि सारंगचं लग्न हे अटळ आहे. म्हणजे इथे कितीही अस्मी जरी मध्ये येण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा सारंग सावळीला एकमेकांपासून कोणी वेगळं नाही करू शकत. कारण त्या दोघांची जेव्हा हळद असते तेव्हा इथे जगन्नाथने मुद्दामून सावळीला तिथे बोलावलेलं असतं. सावळी म्हणते की काका, मला भीती वाटते हो आतमध्ये जायला, मला खूप भीती वाटते. तेव्हा तो म्हणतो घाबरायची गरज नाही आहे. तुला सारंगला बघायचं नाही आहे का? तुला स्वतःवरती भरोसा नाही का? यांना घाबरायची गरज नाही, तू जा आतमध्ये, मी आहे ना इथे. तेव्हा इथे आता सावळी जेव्हा तिथे जाते प्रेक्षकांनो, सारंग बरोबर तिला बघतो. सारंगला सुद्धा हे लग्न करायचं नसतं. जरी पण त्याचं आधी इथे अस्मीवरती प्रेम असेल, पण नंतर त्याचं सावळीवरती लग्न झाल्यानंतर सावळीवरती सुद्धा तो प्रेम करायला लागलेला असतो. पण इथे अचानकपणे सावळी म्हणते की मला आता राहायचं नाही आहे. कारण तिला धमकी दिलेली असते. तिला सारंगचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. आणि इथे सारंग आता अस्मीबरोबर लग्न करत असताना त्याला हळद वगैरे लागते. पण तेव्हा सावळीला बघितल्यानंतर तो म्हणतो की मला वाटलंच होतं, आजच्या दिवशी तू येशील, निदान मला बघायला तरी तू नक्की येशील. मला आता माझी उष्टी हळद तुला लावावीशी वाटते. तेव्हा तो अलगद आपल्या गाळाची हळद काढतो आणि इथे सावळीच्या चेहऱ्याला लावतो. तेव्हा इथे सावळीसुद्धा खूपच जास्त इमोशनल होते. आणि तेव्हासुद्धा प्रेक्षकांनो, सारंगची उष्टी हळद ही सावळीलाच लागलेली असते. आणि मग आता सत्य कळल्यानंतर देवा म्हणतो की सावळी तू जा आणि सारंगचं आणि आधी अस्मीचं लग्न थांबव. तेव्हा सावळी जाते आणि इथे अस्मीचं सगळं सत्य सांगते. तरीसुद्धा तिलोत्तमा आणि घरातले काही जण यांचा विश्वास बसायला तयार नसतो. जगन्नाथ काकासुद्धा सांगतात की हा सगळा माझा प्लॅन होता आणि अस्मी ही साधीसुधी मुलगी नाही आहे, ही पैशांसाठी काम करणारी मुलगी आहे. तेव्हा इथे आता देवा आकारला घेऊन तिथे येतो आणि म्हणत असतो की हा आहे आकार आणि हा अस्मीचा बॉयफ्रेंड आहे. हे सत्य प्रेक्षकांनो जेव्हा आता त्याला कळतं तेव्हा तिलोत्तमा आणि इथे सारंग दोघेजण आकारला स्वतःच्या डोळ्याने बघतात. अस्मीचा बॉयफ्रेंड सगळ्यांच्या समोर आल्यानंतर अस्मीचा चेहरासुद्धा बघण्यासारखा झालेला असतो. तेव्हा इथे सारंग लगेचच अस्मीला इथे बोलतो की तुझ्याबरोबर लग्न करण्यापेक्षा मी एकटा राहीन. आणि तो इथे सावळीला म्हणतो की सावळी, तू तर आहेस ना इथे, अगं माझं प्रेम आहे तुझ्यावरती, मला खरंच तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, तू करशील का माझ्याबरोबर लग्न? तेव्हा इथे अस्मी आता त्यांच्याकडे बघतच राहते. सावळी आपले हात इथे सारंगच्या हातामध्ये देते. सारंगने तिला प्रपोज केलेलं असतं, लग्नासाठी विचारलेलं असतं. तेव्हा जगन्नाथ काका म्हणतात ती करेल तुझ्याबरोबर लग्न. आणि इथे सावळी सारंगबरोबर लग्न करायला तयार झालेली असते. दोघांचं लग्न होतं. इथे सारंग जातो आणि तिलोत्तमाला म्हणतो की मला माफ कर आई, मी तुला दिलेला शब्द पूर्ण नाही करू शकलो, कारण माझं सावळीवरती मनापासून प्रेम आहे. या अस्मीसारख्या मुलीबरोबर लग्न करण्यापेक्षा जी मुलगी मला सुखात ठेवेल, जिच्यावरती माझं प्रेम आहे, मी तिच्याबरोबर लग्न करेन ना. आणि इथे आता त्याच मांडवामध्ये इथे थाटामाटामध्ये सारंगने सावळीबरोबर लग्न केलेलं असतं, ते सुद्धा तिला प्रपोज करून. अशा रीतीने इथे आता तिलोत्तमाचा माजसुद्धा उतरलेला असतो. अस्मीचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि जगन्नाथचा प्लॅनसुद्धा सक्सेस झालेला असतो.